नमस्कार सर्वांना, प्रेक्षकांना नमस्कार आणि सर्व सादरकर्त्यांचं अभिनंदन आणि रोहिणी प्रकाशन आणि रोहिणी प्रकाशनच्या सर्वेश्वरा रोहिणी यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं. खूप काही न बोलता मी कवितेला सुरुवात करतो आणि विषय आपला तोच जिव्हाळ्याचा प्रेम. माझ्या मते प्रेमाच्या 3 अवस्था असतात, अथ्र, इति आणि त्या दोघांच्या मध्ये त्या 2 व्यक्ती. त्या 2 व्यक्तींना बाजूला काढा, तो अथ्र आणि इति. आज मी तेच ऐकवणार. अथ्र काय, नेमके काय ते कळत नाही, पण होतं काय. एकाएकी श्वासांची वारंवारता वाटते. हातपाय शिथिल होतात, अंग गोठून मागे होतो मेनाचा भोपळा, जो की नाहीसा होणार तिच्या जेव्हा ती बोलायला लागते तेव्हा आत एक उन्हा पेटलेला असतो. तिचे शब्द इंधनाची भूमिका निभावतात. त्या वन्याच्या प्रचोर प्रकाशात मग उजळून निघतो तिचा आत्मा, माझा देह, सण. आणि हा जरा अत आणि सुरुवात झाली तिच्या बरबादीला, आणि त्या बरबादीचा शेवट निरोप म्हणजेच इति. तो असा: तुझ्या जीवनी आली सुखाची सकाळ, काळोखाच्या अंती आता रंग मायंदाळ. तुझ्या जीवनी आली सुखाची सकाळ, काळोखाच्या अंती आता रंग मायंदाळ. माझ्या हक्काची ही एक संध्याकाळ व्हावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. वेदनेची धग माझ्या तुला स्पर्शुनी जावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. चंद्राचा जिऱ्या माझ्या परका तू झाला, चंद्राचा जिऱ्या माझ्या परका तू झाला, अन परकाच सूर्य तुझा साथी संगी झाला. तू लक्ष चांदण्यांच्या शृंगारी नटावी, तू लक्ष चांदण्यांच्या शृंगारी नटावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. परतीचा पाऊस सजनी अंगणाशी यावा, परतीचा पाऊस सजनी अंगणाशी यावा. स्मृतिगंध ध्यानी मने साठवून जावा. ढळती धारा अश्रूंची त्यात हरवून जावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. वेदनेची धग माझ्या तुला स्पर्शुनी जावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. मेहंदी लागली हाती ओठी सुखाचे उखाणे, मेहंदी लागली हाती ओठी सुखाचे उखाणे. डोळा भरून पाहिल मी मुख ते सुखाने, डोळा भरून पाहिल मी मुख ते सुखाने. अंग पिवळे शालू जांभळी ओढावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. वेदनेची धग माझ्या तुला स्पर्शुनी जावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. माझ्या हक्काची फक्त एक संध्याकाळ व्हावी, निरोपाला शेवटीच्या धावणी तू यावी. फक्त एकदा सखी धावणी तू यावी. धन्यवाद.